केलं पाहिजे. त्यामुळे परिस्थितीनुसार त्या ठिकाणी ते पक्ष निर्णय घेत असतात. तशा पद्धतीचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला. त्याच्यावर इतकी टीका जी काही केली जाते आणि ती सेक्शन ऑफ द सोसायटी, म्हणजे तुम्ही जर बघितलं तर टीका करणारे हँडल्स देखील जर आपण बघितले तर लक्षात येतं की टीका कुठल्या मानसिकतेतनं केली जाते. म्हणून मी म्हटलं की मला याच्या राजकारणात पडायची इच्छा नाही आहे, नाहीतर मी त्याच्यावर पूर्ण डिसायफर करून देऊ शकतो तुम्हाला. सर, दो सवाल हैं आपसे. पहला तो मैं बजट को लेकर आपसे सवाल करूंगा, क्योंकि हमने कई देशों के साथ एफटीए किया है हाल में, तो उसका इम्पैक्ट हमने बाजार देखा कि मैन्युफैक्चरिंग यूनिट, खासतौर पे एमएसएमई और जो माइक्रो लेवल की इंडस्ट्री, महाराष्ट्र की भूमिका कितनी अहम हो जाएगी यहाँ पर, पहला सवाल मेरा. उसके बाद मुझे लगता है कि सबसे अहम भूमिका महाराष्ट्र की होगी, क्योंकि एफटीए के बाद विशेष रूप से जो सेक्टर्स है जिसमें महाराष्ट्र का मैन्युफैक्चरिंग प्रोवेस है, मसलन जेम्स एंड ज्वेलरी हम लीडर है, मसलन इंजीनियरिंग सर्विसेज एंड इंजीनियरिंग टूल्स मैन्युफैक्चरिंग में हम इसमें नंबर 1 है, टेक्सटाइल ये हमारा एक प्रकार से महाराष्ट्र का एक फोर्टे है. ऐसे कई क्षेत्र है कि जिन क्षेत्रों को सबसे बड़ा मार्केट जीरो ड्यूटी का मिला है वो सारे क्षेत्र महाराष्ट्र में है. इसलिए महाराष्ट्र को तो इसका फायदा मिलेगा ही. और दूसरा, आज के बजट ने इस एफटीए को लिवरेज करने के लिए जो मैन्युफैक्चरिंग पर जोर दिया है और जिस प्रकार के इंसेंटिव्स और बाकी सारी चीजें दी है उसका महाराष्ट्र फायदा पूरा लेगा. सेकंड सवाल है सर, क्योंकि सूबे के गृह मंत्री भी आपने, इसलिए सवाल कर रहा हूं, हालांकि जवाब आपने दिया है. जो जिस अटैक के बारे में बात हो रही है, क्योंकि लॉरेंस बिश्नोई ने क्लेम कर दिया है उस चीज को लेके, सेम वही मोडस ऑपरेंडी सलमान खान के केस में है और सेम इंडस्ट्री है, इसीलिए सवाल आपसे. देखिए, अभी तक जो जानकारी है उसमें इस प्रकार की दीवार पर कुछ गोलियां चलाई गई. जिस स्कूटी से वो भागा वो स्कूटी मिली है, उसका मालिक पता चला है, मालिक ने किसी को बेचा है, इन्वेस्टिगेशन चल रहा है. ये ऐसे लोग पकड़े जाएंगे, वो कोई बड़े लोग नहीं है. ये ठीक से इनको मतलब जिस प्रकार से इनको सबक सिखाना सिखा देंगे. सर, एक सवाल है कि जिस तरह से एक नैरेटिव सेट हो रहा है बीजेपी के खिलाफ और आपके खिलाफ भी, जिस तरह से कहा जा रहा है कि बीजेपी इस पूरे दोनों जो मर्जर के बीच में एक विलन का काम कर रही है, पार्थ पवार को बीजेपी का विरोध है, आपने वित्त मंत्रालय जो है वो हथिया ले लिया है, इन तमाम बातों को लेकर क्या आपका कहना है, क्या इसमें सच्चाई? देखिए, पहली बात तो ऐसा कोई नैरेटिव इसलिए सेट नहीं होगा क्योंकि बहुत छोटा सेक्शन है जो इस प्रकार से नैरेटिव तैयार करने की कोशिश कर रहा है. इसमें हम सभी लोग जानते हैं कि कौन कौन लोग हैं जो ये करने की कोशिश कर रहे हैं, जिनके अपने इंटरेस्ट थे और उनके अपने इंटरेस्ट सर्व नहीं हुए, ऐसे लोग मिलकर ऐसा नैरेटिव तैयार कर रहे हैं. बीजेपी ने पहले दिन से बताया कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी एक स्वतंत्र अस्तित्व वाली पार्टी है, उनके निर्णय वो करते हैं. हाँ, ये जरूर है कि चूंकि हम उनके साथी हैं, वो हमारे साथ रहे, उनके निर्णयों के पीछे हम पूरी ताकद से खड़े. सर, शरद पवार साहेबांनी 2 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली. असं म्हटले की 12 तारखेला दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण जे आहे ते होणार होतं किंवा तशा पद्धतीची चर्चा झाली होती. जयंत पाटील असतील किंवा अजित पवार यांनी बसून एकत्रित चर्चा केली होती. तुम्ही असं म्हणालात की तसं काही झालं असतं तर भाजपशी चर्चा केली असती, कारण तुम्ही आता महायुतीमध्ये आहात, एक मोठा घटक पक्ष आहे. शरद पवार साहेबांनी असं विधान करणं त्यांच्याकडे कसं पाहतं की नाही, असं आहे की या संदर्भात मी एवढंच सांगतो की चर्चा कुठलीही अंतिम स्टेजला जर गेली असती तर अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं, आमच्याशी चर्चा केली असती. कुठली तारीख जर ठरली असती तर ते आमच्या सरकारमध्ये आहेत आणि सरकारमध्ये आमच्याशी शेअर न करता ते असा निर्णय घेऊ शकतील का? त्यामुळे आता पवार साहेबांचं त्यांचं काय बोलणं झालं, कोणाचं त्यांचं काय बोलणं झालं, मला याची कल्पना नाही. आमच्यापुरतं मी सांगतो की अशा प्रकारच्या तारखेची माहिती आम्हाला नाही. सर, आपको लगता है अजीत पवार जी की जिस तरह से मौत हुई, उनकी मौत के ठीक बाद थी, कुछ पॉलिटिकल फिगर्स थे जो उसका पॉलिटिकल लिवरेज लेने की कोशिश में जुटे? कि इस बात पे मैं कोई टिप्पणी नहीं करना चाहूंगा. कई बार ऐसा होता है कि इस प्रकार की मौत के बाद भी कई प्रकार की राजनीति होती है. ये होनी नहीं चाहिए पर होती है, पर उस पर टिप्पणी करना ये मैं ठीक नहीं समझता. कालपर्यंत खरं तर मोठ्या पवार साहेबांनी यात घातपात असल्याची जी काही शक्यता होती ती त्यांनी स्वतः मोडीत काढली होती, परंतु पुन्हा आता व्हॉट्सअपवरनं प्रश्न किंवा ट्विट करून प्रश्न विचारले जात आहेत या अपघाताच्या संदर्भात. मला असं वाटतं की त्या संदर्भात जे काही डीजी इन्व्हेस्टिगेशन आहेत डीजीसीएचे
ते काम करत आहेत. ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे, त्याच्यामुळे त्यातलं सगळं सत्य जे आहे ते बाहेर येईल. फॉर्च्युनेटली 2 गोष्टी असतात की याचं जे सगळं कम्युनिकेशन असतं ते कम्युनिकेशन हे पूर्णपणे स्टोर्ड असतं, त्यामुळे ते सगळं अवेलेबल आहे. आणि जे इंटरनल कम्युनिकेशन असतं म्हणजे 2 पायलट आपल्याशी काय बोलले असतील एकमेकाशी किंवा त्यांनी काय केलं असेल हे ब्लॅक बॉक्समध्ये स्टोअर होतं. त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा ज्यावेळेस त्याची पडताळणी होईल त्यावेळेस सगळं सत्य आपल्यासमोर येईल. नागपुरातील 102 जे नगरसेवक आहेत त्यांच्या राजीनाम्यावरच्या सह्या घेतलेल्या आहेत का अशी बातमी समोर येते? काही फालतू बातम्या आहेत, अशा कोणाच्या राजीनाम्यावर सह्या बिया घेत नाहीत. एकदम या बातमीत काही तथ्य नाही. थँक्यू.